तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातला ससूनचा अहवाल येणं बाकी आहे। ससूनच्या अहवालानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय, तर कुणालाही सोडणार नसल्याचं चाकणकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाचा अहवाल येणं अपेक्षित होतं, मात्र अद्यापही हा महत्त्वाचा अहवाल तयार झाला नाहीये। यामध्ये पुण्यातील तिन्ही हॉस्पिटलची चौकशी करून अहवाल सादर करण्यात येणार आहे। त्यामुळे हॉस्पिटलची चौकशी करून अहवाल सादर करायला वेळ लागणार आहे। यामध्ये इंदिरा IVFची देखील माहिती घेण्यात आल्याचं ससूनचे डीन एकनाथ पवार यांनी सांगितलं। मात्र या प्रकरणामध्ये ससूनचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय। गोष्ट ही करताना तात्पुरती मलमपट्टी आपल्याला करायची नाहीये। यामध्ये जे काही चुकीचं घडलेलं आहे, जे काही दोषी आहे, अहवाल आल्यानंतर त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल होतील त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल। मी परत सांगते, इथून पुढे कोणतीही तनिषा भिसे होणार नाही, यासाठीचा आमचा प्रयत्न असेल। महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा GR आहे, त्याच्यानुसार त्या नियमानुसार आपण त्या कमिटीमध्ये सदस्य नेमतो आणि उपचारामध्ये काही हलगर्जीपणा झालेला आहे का याबाबत ही कमिटी काम करते।